5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासात जाहीर होणार आहे। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस आहे। तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरीमध्ये कोणाची सत्ता येणार याकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे। पाहूयात एक रिपोर्ट। 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे। पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागून राहिलंय। सर्वाधिक उत्सुकता आहे ती पश्चिम बंगालच्या निवडणुकीची। पश्चिम बंगालचा गड ममता बॅनर्जी राखणार की मग भाजप मुसंडी मारणार हे अवघ्या काही तासात स्पष्ट होणार आहे। पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागा आहेत। 148 जागा जिंकणारा पक्ष पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन करणार आहे। निकालाआधीच ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचं सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय। तृणमूल काँग्रेस 226 पेक्षा जास्त जागा जिंकेल असं ममता बॅनर्जींनी म्हटलंय। 2021च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं 215 जागा जिंकल्या होत्या। यावेळी 226 पेक्षा जास्त जागा मिळतील असं ममतांचं म्हणणं आहे। तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची मदार तृणमूल काँग्रेस राबवत असलेल्या लोकप्रिय योजनांवर आहे। लक्ष्मी भंडार ही तृणमूलची सर्वात मोठी आणि लोकप्रिय योजना आहे। या योजनेनुसार 25 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात। एससी आणि एसटी वर्गातल्या महिलांना हीच रक्कम 1700 रुपये इतकी मिळते। 2021 सालापासून ही योजना सुरू करण्यात आली आहे। सुमारे 2,42,00,000 महिला या योजनेचा फायदा घेत आहेत। ममतांची दुसरी लोकप्रिय योजना आहे कन्याश्री प्रकल्प। या योजनेनुसार शाळा महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या 13 ते 18 वयोगटातल्या मुलींना शिक्षणासाठी दरवर्षी 1000 रुपये मिळतात। 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 25,000ची रोख रक्कम त्यांच्या खात्यात जमा होते। 2013 पासून ही योजना सुरू आहे। आतापर्यंत सुमारे 1 कोटी मुलींना या योजनेचा फायदा झालाय। ममतांची तिसरी लोकप्रिय योजना आहे स्वास्थ्य साथी। या योजनेनुसार प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्ष 5 लाखांपर्यंत मोफत आणि कॅशलेस उपचाराची सोय आहे। डिसेंबर 2016 पासून ही योजना सुरू आहे। आतापर्यंत सुमारे 2,42,00,000 कुटुंबियांनी या योजनेचा लाभ घेतलाय। तृणमूलची चौथी लोकप्रिय योजना आहे रूपश्री प्रकल्प। या योजनेनुसार गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी एक रकमी मदत करण्यात येते। लग्नासाठी 25,000पेक्षा जास्त रक्कम देण्यात येते। 2018 पासून ही योजना सुरू आहे। विधानसभा निवडणुकीच्या आधी ममतांनी आणखी एक योजना लागू केली आहे। या योजनेचं नाव आहे बंगलार युवा साथी योजना। या योजनेनुसार 21 ते 40 वयोगटातल्या बेरोजगार शिक्षित युवकांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात। 5 वर्ष किंवा नोकरी मिळेपर्यंत सुशिक्षित बेरोजगार तरुण या योजनेचा लाभ घेऊ शकतात। 1 एप्रिल 2026 पासून ही योजना लागू करण्यात आली आहे। तर दुसरीकडे भाजपनं हिंदुत्व आणि बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली आहे। ममता बॅनर्जी 2011 सालापासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत। मे 2026 मध्ये त्यांना 15 वर्ष पूर्ण होणार आहे। त्यामुळे सत्ताविरोधी लाटेचा फायदा उचलण्याचाही भाजपचा प्रयत्न आहे। तर तामिळनाडूच्या निवडणुकीकडे सुद्धा देशाचं लक्ष लागून राहिलंय। तामिळनाडूत मुख्य लढत स्टालिन यांचा डीएमके आणि अण्णा द्रमुक आणि विजय यांची टीव्हीके पार्टी अशी आहे। तामिळनाडू विधानसभेच्या एकूण 234 जागा आहेत। 118 जागा जिंकणारा पक्ष सरकार स्थापन करणार आहे। तर केरळमध्ये मुख्य लढाई एलडीएफ आणि यूडीएफ या पक्षांमध्ये आहे। केरळमध्ये एकूण 140 जागा आहेत। 71 जागा जिंकणारा पक्ष केरळमध्ये सरकार स्थापन करणार आहे। तर आसाममध्ये मुख्य लढाई भाजप विरुद्ध काँग्रेस अशी आहे। आसाममध्ये विधानसभेच्या एकूण 126 जागा आहेत। 64 जागा जिंकणारा पक्ष आसाममध्ये सत्ता स्थापन करणार आहे। दरम्यान पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याचा फैसला आता अवघ्या काही तासात होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
एकमेव